राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा। एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आणि बातमी आहे सांगलीमध्ये। सांगलीत गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे। कृष्णा नदीची पाणीपातळी वाढलेली आहे। काल एका रात्रीत पाणीपातळी 18 फुटांवरून आज 23 फुटांपर्यंत पोहोचली आहे। तर कृष्णा नदी काठावरील औदुंबरमधील दत्त मंदिराच्या परिसरात कृष्णा नदीचं पाणी शिरलेलं असून कृष्णा नदीच्या पाणीपातळीत आणखीन वाढ झाल्यास पाणी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ शकतं। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका आणि चांदोली धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे वारणा आणि मोरणा नदी दुथडी भरून वाहत आहे। मांगले गावाजवळील सावर्डे, मांगले आणि कांदे मांगले हे पूल पाण्याखाली गेले। आसपासच्या शेतातही पाणी घुसलेलं आहे आणि तसंच वाळवा तालुक्यातील नागठाणे बंधारा सुद्धा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे। येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर नागठाणे आणि शिरगाव या 2 गावांचा संपर्क तुटला आहे। राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा।